सतीश सालियान थोड्याच वेळामध्ये पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत। आदित्य ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ते करणार आहेत। आराम से सतीश जी, अरे अभी आने के बाद बोलेंगे आओ त्यांना भेटून येऊ द्या आधी। तो इधर है ना। गैंग रेप एंड मर्डर आदित्य ठाकरे इंक्लूडिंग अच्युत परमवीर सिंह। So major allegations. सतीश सालियान। वकील साहब बोलेंगे मेरे। सॉरी बाद में आके बोलेंगे। बाद में मैं अभी कुछ नहीं बोल सकता। नहीं मेरे को अभी कुछ नहीं बोलता मैं, मेरे को मालूम नहीं, वो वकील साहब बोलेंगे। सतीश जी आप वाले हैं आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, इथेला आपण पाहतोय की दिशा सालियानचे वडील सतीश सालियान मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि ते पोलिसांना एक अधिकृत तक्रार देणार आहेत। दिशा सालियान हिचा जो काही मृत्यू आहे तो संशयास्पद आहे, त्याची हत्या झालेली आहे आणि त्यानुसार आदित्य ठाकरे आणि इतरांवरती बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची त्यांची जी मागणी आहे त्या संदर्भात त्यांनी मुंबई हायकोर्टात सुद्धा याचिका दाखल केलेली आहे। मात्र आज पहिल्यांदा आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये दिशा सालियानच्या वडिलांनी कुठलीही अधिकृत तक्रार जी आहे ती संशयास्पद भूमिकेची लेखी स्वरूपामध्ये दिलेली नव्हती आणि आज ते वकिलांच्या माध्यमातून मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या दालनामध्ये ते जाताना पाहायला मिळतात। त्यांच्या कार्यालयामध्ये ते पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत वकिलांची टीम सुद्धा आहे। वकील निलेश ओझा जे मुंबई हायकोर्टामध्ये त्यांची याचिका जी आहे ती मांडणार आहेत किंवा त्यावरती युक्तिवाद करणार आहेत ते स्वतः त्यांच्यासोबत आहेत आणि इतर सुद्धा वकिलांची टीम आपल्याला पाहायला मिळते। हे आपण पाहतोय की सहपोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे जे आहेत लक्ष्मी गौतम त्यांचं कार्यालय आहे आणि इथे दिशा सालियानचे वडील सतीश सालियान हे पोहोचलेले आहेत। ते जॉईंट सीपीची भेट घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यानंतर लेखी स्वरूपामध्ये काय काय तक्रारीमध्ये ते बाबी मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये जी 250 पानांची याचिका दाखल केलेली आहे त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। आदित्य ठाकरे आणि त्यांची जे काही त्यांच्यासोबत सूरज पांचोली असतील, दिनू मोरिया असतील आणि रोहन राय जो दिशा सालियानचा प्रियकर होता त्याच्यावरती सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। किशोर पेडणेकर यांचं देखील याचिकेमध्ये नाव आहे आणि त्यामुळे या सगळ्यांवरती कारवाई व्हावी हा एक त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे। मुंबई हायकोर्टात ही याचिका प्रलंबित असताना आणि 2 एप्रिलला त्यावरती सुनावणी होणं अपेक्षित असताना आता सतीश सालियान हे पोलिसांकडे अधिकृत तक्रार करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि या तक्रारीमध्ये अजून कोणत्या कोणत्या बाबी ते मांडणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। इथे ही अधिकृत तक्रार झाल्यानंतर त्यांचे वकील 3 वाजता एक पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये काय काय मुद्दे आणि काय खुलासे करणं त्यांचे जे खुलासे आहेत ते केले जातील अशा पद्धतीने त्यांनी वकिलांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। त्यामुळे अजून कुठल्या गोष्टी या प्रकरणामध्ये ते मांडतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांचं हे कार्यालय आहे आणि पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र पोलीस आयुक्तांकडे न जाता गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या कार्यालयामध्ये सतीश सालियान पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत वकिलांची टीम आहे आणि आज ते लेखी स्वरूपामध्ये जी काही तक्रार आहे ती देणार आहेत। जवळपास 5 वर्ष या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं वेगवेगळे राजकीय आरोप होत आले, मात्र आतापर्यंत सतीश सालियान हे कुठल्याही पद्धतीची लेखी तक्रार मुंबई पोलिसांकडे घेऊन गेलेले नव्हते। या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला मालवणी पोलिसांनी जो काही तपास केलेला होता आणि त्यानंतर एसआयटी जी गठीत झालेली होती त्या एसआयटीनं सुद्धा तपास केला, मात्र आतापर्यंत कुठलेही ठोस पुरावे किंवा दिशा सालियान हिची हत्या झालेली आहे या संदर्भातले कुठलेही पुरावे जे आहेत ते आतापर्यंत समोर आलेले नाहीत।